नमस्कार मित्रांनो, आज आम्ही पुरंदर किल्ल्यावर आलेलो आहे. पुरंदर किल्ला हा पुण्यापासून निअरली 45 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सासवडजवळ आहे. त्यानंतर जर तुम्ही पुरंदरला येत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्या की तुम्हाला 10 वाजताच किल्ला ओपन होतो. तुम्हाला 10 वाजताच यावं लागेल. काही रिस्ट्रिक्शन्स आहे फोर्टवरती. तुम्हाला इथं आलं ते समजून सांगतील, मी व्हिडिओमध्ये सांगू नाही शकत. दुसरी एक गोष्ट अशी आहे की जेव्हा पण तुम्ही येशाल इथं फोर्टवरती तर फोर्टवरती येत असताना अर्धा रस्त्यापर्यंत तुम्हाला डायरेक्ट रोडनीच येता तुम्हाला अर्ध्यापासूनच वरती ट्रेक करायचं. त्यामुळे एवढा अवघड ट्रेक नाही आहे जे मागं मी माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला तोरणा वगैरे सांगितलं आहे. फोर्टबद्दल थोडी माहिती द्यायची ठरली तर हे फोर्टजवळ अजून एक फोर्ट आहे, पण तुम्ही एका दिवसात ते करू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट आता अशी आहे की या फोर्टला मेजर 4 दरवाजे. सी लेवलपासून 1374 मीटर्सवरती हे फोर्ट आहे. ट्रेक सोपा आहे. 770 मीटरचाच फक्त ट्रेक आहे. म्हणजे सी लेवलपासून तेवढाच वरती ट्रेक आहे. म्हणजे 3 ते 4 किलोमीटरचा ट्रेक आहे. जास्त नाही असणार नाही. 1-1.5 तासात पूर्ण ट्रेक कंप्लीट होऊन जाईल. आणि बाकी 4 दरवाजे आहे, दिल्ली, बिन्नी, माची आणि केदार. त्यातला जे मेन एंट्रन्स आहे तिथूनच तुम्ही एंट्री करू शकता. जो काय आहे दिल्ली दरवाजा, तिथूनच एंट्री होती. दुसऱ्या कोणत्या साईडने एंट्री होत नाही. तिथूनच तुम्हाला वरती चालत वरच्या साईडला जावं लागतं आणि मग तुम्ही तिथून पुढं तुमचा तसा ट्रेक करू शकतात. आता फोर्ट चांगल्या कंडिशनमध्ये आहे. जेवढं आम्हाला खालून दिसतं तसं चांगल्याच कंडिशनमध्ये आहे. मी आता फोर्टबद्दल हळूहळू तुम्हाला पुढची माहिती देत राहतो. फोर्टबद्दल जर काही मेजर सांगायचं ठरलं तर ह्या फोर्टवरती जे दुसरे छत्रपती होते आपले संभाजी महाराजांचा जन्म इथं झालेला आहे. त्यामुळे या फोर्टला बेसिकली त्यांना डेडिकेट केलं जातं, पुरंदर फोर्टला. आणि तुम्हाला एक मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं सर, ट्रीटी ऑफ पुरंदर जी शिवाजी महाराजमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणि जे मुघल्स होते त्यांच्यामध्ये साईन झालेली होती. तर त्या ट्रीटीमध्ये जेव्हा आपल्याला 21 किल्ले देण्यात आले होते, काही काळानंतर आपण 11 किल्ले परत जिंकले होते आणि 1670मध्ये आपण ऑलमोस्ट सगळेच किल्ले परत घेतले होते. तर ती जी ट्रीटी ऑफ पुरंदर आहे ती ह्या पुरंदर किल्ल्या थ्रूच म्हणजे ह्या पुरंदर किल्ल्यावरती साईन करण्यात आली आणि इथंच ती ट्रीटी बनवण्यात आली होती. आणि त्याच्यामध्ये आपले एक खूप फेमस सोल्जर आहे, त्यांच्याबद्दल मी पुढं माहिती सांगतो की ज्यांनी त्यांचा जीव गमावला होता ह्या ट्रीटीसाठी आणि खूप चांगलं युद्ध पण खेळण्यात आलं होतं ह्या पुरंदर. हे बघा, हा जो मेन तुम्हाला एक दरवाजा बोललो होतो बघा, हा दिल्ली दरवाजा. पण तुम्ही एंट्री इथून करत नाही. हा मेन एंट्रन्स असेल पण इथून एंट्री होत नाही. आपल्याला इकडून यावं लागते या साईडनी. डायरेक्ट रस्ते आहे वरती येण्यासाठी. इथून काय एंट्री होणार नाही. आणि इथं काही अजून अशाच स्ट्रक्चर्स काही बनवलेले आहे. आम्हाला पण एक्झॅक्टली माहीत नाही कसले स्ट्रक्चर्स, पण इकडं स्ट्रक्चर्स काही बनवलेले. तर वरती जर तुम्ही बघशाल, हे बघा इथं आम्हाला जायचं आहे वरती सध्या. तर ते मेजर अट्रॅक्शन्स आहेत ना ते खूप लिमिटेड आहे. कारण की इथं थोडे तुम्ही इथं जेव्हा व्हिजिट करशाल ना तेव्हा तुम्हाला काही समजेल इथं काही सिक्युरिटी कन्सर्न्स आहे. त्यामुळं तुम्ही जेव्हा येशाल इथे तेव्हा तुम्हाला समजा, मी व्हिडिओमध्ये सांगू नाही शकत. दुसरी गोष्ट अशी ना, जे मेजर गोष्टी आहे ना, जसं की इतर एक वॉटर टँक आहे खूप मोठा फेमस, तो तुम्ही विजिट करू शकता. 2 मंदिर आहे, एक पुरंदरेश्वरांचं मंदिर आहे आणि एक शिवाजी महाराज मुरारजी देशपांडेंचा स्टॅच्यू आहे. एक मुरारजी देशपांडे जे मी तुम्हाला म्हणत होतो, ते युद्ध लढले होते. पुरंदरची जी ट्रीटी साईन झाली होती तेव्हा जे युद्ध झालं होतं ते युद्ध लढले होते. त्यानंतर अजून एक लॉर्ड शिवाचं पण टेम्पल आहे तिथं पण तुम्ही जाऊ शकतात. आणि वरती जे मेजर स्ट्रक्चर आहे ते मेजर स्ट्रक्चर सध्या नाही आहे जितकं तोरणा वगैरे वरती होतं. थोडंसं म्हणजे तुटलेलं वगैरे आहे. बट एक गोष्ट अशी आहे ना की हे खूप वेल डेव्हलप्ड फोर्ट आहे. तुम्ही इथे जेव्हा पण येशाल ना तुम्हाला असं काही अडचण नाही होणार जितकी तुम्हाला तोरणाला किंवा राजगडला होती. थोडीशी माहिती ट्रीटी ऑफ पुरंदरबद्दल देतो. हे बघा, ट्रीटी ऑफ पुरंदर काय झालं होतं, जे मिर्झा राज सिंग मुघलांचे लीडर होता, तर त्यांनी आपल्यावरती हमला वगैरे असा केला होता. तेव्हा मुरारजी देशपांडे होते, जे पूर्ण युद्ध त्यांनी म्हणजे ते लढले होते. जेव्हा ते पूर्ण युद्ध लढले होते 1965 साली हे झालं होतं. 1665 साली हे झालं होतं. 1665 साली जेव्हा ते युद्ध वगैरे सर्व लढले होते तेव्हा ते त्यांचे म्हणजे ऑलमोस्ट आपण जिंकलोही होतो. बट तेव्हा त्यांचं ते वारले होते, त्यांचे शहीद झाले होते. बट तेव्हा त्या ट्रीटी ऑफ पुरंदर साईन करण्यात आले होते. जेव्हा छत्रपती साईन केल्याच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी 21 फोर्ट्स तेव्हा दिले होते मुघलांना. बट 1670मध्ये आपण ऑलमोस्ट सगळे फोर्ट्स परत घेतले पण होते. त्यानंतर मग जे पेशवाज होते, थोड्या टाईमनंतर पेशवाजने याच्यावरती रूल केलं. नंतर मग 1818मध्ये हे ब्रिटिश रूलमध्ये हा फोर्ट निघून गेला होता. ही याची छोटीशी हिस्ट्री आहे. मी तुम्हाला आधीही म्हटलं होतं की मला ट्रीटी ऑफ पुरंदरवरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवायचा आहे. मी ट्रीटी ऑफ पुरंदरवर नक्की एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल. मी आत्ता बनवल्यानंतर आय बटनमध्ये ॲड पण करून टाकेल. तुम्ही तिथून तो ट्रीटी ऑफ पुरंदरचा पण व्हिडिओ बघू शकता. हे तुम्हाला दिसतंय हे छत्रपती संभाजी महाराजांचं उद्यान, बेसिकली छोटंसं गार्डन वगैरे आहे.
आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गडावरती आम्ही आत्ता जाऊन आलेलो आहे, बट काही कारणांमुळं मी गडावरती शूट नाही करू शकत. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपरली मेन्शन केल्या. मी व्हिडिओमध्ये काही गोष्टी नाही बोलू शकत, अलाउडेड नाही आहे, काही रिस्ट्रिक्शन्स आहे या फोर्टवरती. त्यामुळे मी व्हिडिओ जो माझा हे असेल डिस्क्रिप्शन सेक्शन यूट्यूबच्या ब्लॉगचा, त्याच्यामध्ये सर्व टाकलेलं राहील. एकदा ते प्रॉपरली रीड करशाल, त्यात काही इन्स्ट्रक्शन्स आहे, त्यात काही गोष्टी टाकल्या आहे, त्या प्रॉपरली बघशाल. आता फोर्टबद्दल आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्ही वरचा पार्ट पूर्ण एक्सप्लोर करून आलो आहे, बट ते शूटिंग अलाउड नाही आहे. आता आम्ही चाललो आहे, इथे एक म्युझियम आहे, फेमस म्युझियम आहे, ते म्युझियम एक्सप्लोर करायला चाललेलो आहे. जेव्हा तुम्ही फोर्टपासून येशाल, जेव्हा तुम्ही राईट घेता आणि स्ट्रेट वरती जातात, तेव्हा तुम्ही मेन जे वरचा जो आपण म्हणतो बालेकिल्ला, तो बालेकिल्ला एक्सप्लोर करतात. आता बालेकिल्ला एक्सप्लोर केल्यानंतर आता तुम्ही जेव्हा बघशाल तेव्हा इथं पण लिहिलं आहे, छोटे छोटे गार्डन्स बनवलेले आहे. आणि इथून आता आम्ही सरळ चाललो आहे म्युझियमला, जे की खालच्याच साईडला आहे. आता आम्ही म्युझियमला चाललो आहे, मी रेकॉर्ड करतो आहे. मी हा पूर्ण ब्लॉग माझ्या मोबाईलनेच रेकॉर्ड करतो आहे. माझा कॅमेरा वगैरे मला नाही नेता आला, माईक वगैरे नाही नेता आला, बाकी बऱ्याच गोष्टी नाही नेता आल्या. डिस्क्रिप्शन एकदा बघशाल, त्यात सगळ्या गोष्टी ॲडेड आहे. एकदा नीट फॉलो करशाल आणि बघशाल, तुम्हाला समजेल. मी तुम्हाला इथं म्हटलं होतं की पद्मावती तलाव, बेसिकली इथे एक तलाव आहे खूप मोठा, टँक फेमस, तो इथं आहे. हे बघा, हा तो टँक आहे, इथं बघशाल तुम्ही. तर हा तो टँक आहे, तो फेमस टँक. बघण्यासारखं काही नाही आहे, बट ओल्ड आहे, जुन्या काळातला आहे. आणि इथं युजली जो फोर्टवरती वॉटर सप्लाय होतो तो इथूनच होतो. तर आता तुम्ही क्लिप्स पाहिल्याच असतील की म्युझियम वगैरे सर्व क्लिप्स वगैरे बघितलेच असतील. म्युझियम छान आहे, बघण्यासारखे म्युझियम आहे, थोडं बघण्यासारखे. थोड्या एंडिंग क्लिप्स अशा राहतील की जेव्हा येशाल, थोडं जसं मी दरवेळेस सांगत राहतो, थोडं हायड्रेटर वगैरे राहण्यासाठी त्या गोष्टी वगैरे, ORS वगैरे सोबत राहून द्या. त्यानंतर आता फोर्टबद्दल काही सांगायचं ठरलं तर, येशाल तर सकाळी येऊ नका, 10 वाजताच उघडतं, 10 ते 5 वाजेपर्यंत चालू असतं. रेकॉर्डिंग वगैरे खूप आवड आहे, बेसिक रेकॉर्डिंग जशी मी केली तसे. मी पूर्ण जसं मी तोरणाचं वगैरे तुम्हाला एकूण एक कोणा सांगितलेलं तसं तुम्ही रेकॉर्ड नाही करू शकत. अजून अजून काही सांगायचं ठरलं तर मी माझा पुरंदरचा ब्लॉग संपवतो. तुम्हाला काही कन्सर्न्स, काही क्वेरीज असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. काही रिस्ट्रिक्शन्स वगैरे जे मी तुम्हाला सांगितले, जे मी व्हिडिओमध्ये सांगू शकतो, डिस्क्रिप्शनमध्ये सगळे मेन्शन केले, नक्की डिस्क्रिप्शन रीड करा. आणि अजून एक गोष्ट अशी की सबस्क्राईब नक्की करा. सध्या सबस्क्रायबर्सची जास्त गरज आहे मला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर नक्की सांगा. चलो बाय.